जगेन तर छत्रपती म्हणून आणि मरेन सुद्धा छत्रपती म्हणून, औरंगजेबाचा सुभेदार म्हणून नाही. आणि मग औरंगजेबाले त्यांना कैदेत ठेवलं आणि कैदेत एके दिवशी औरंगजेब आणि संभाजींचा नेमका काय संवाद झाला हे मी आता तुम्हाला एक पात्र प्रयोगातून मांडून दाखवणार आहे. बघा बघा संभाजींच्या मनाची अवस्था बघा. सुटू शकत होते सहज, औरंगजेबाचा सरदार म्हणून काम केलं असतं, पण नाही, मरेन छत्रपती म्हणून आणि जगेन ही छत्रपती म्हणून. आणि अशा द्विधा मनस्थितीमध्ये छत्रपती संभाजी महाराज स्वतःशी काय म्हणतात आणि मग मध्येच औरंगजेब येतो आणि काय म्हणतात बघा, लक्ष द्या. संभाजी म्हणतात, सृष्टीची उलथाप पालट तर झाली नाही ना, मुंग्यांनी मेरू पर्वत तर गिळला नाही ना, या लिंबोणीच्या झाडाला लिंबोणीऐवजी लाडू तर लागले नाहीत ना, या नदीच्या वाहत्या बेचव पाण्याऐवजी या नदीमधून गोड सुमधुर अशी अमृतधारा तर वाहत नाही ना. नाही नाही, एवढे होणे सर्व केवळ आणि केवळ त्रिवार अशक्य. तर मग आम्हीच असाय कमनसिबी कसाय की लखलखत्या समशेरीच्या सिकंदर निपजून नालायकाची कपाळी यावी. या मायावी जगात चरित्र सुखाचा मृत्यू लाभणे सीधेपणाच्या भाग्यावर अवलंबून असेल काय, जीवा का तळमळतोच मनाचा मानी माथाचा संतापी क्रूर कर्दन कर. तू तब्येतीने सीधा असलास तरी आपले दंड निपजलास, माणसाची पारख चुकलास, संगतीची निवड हुकलास, भले भरडलेस, खोटे कंठी धरलेस. काल चक्राला सजा मंजूर नाही, देहांताची तुला सजा फरमावली जात आहे. सजा मंजूर नसेल तर दुश्मनांच्या दारी जाऊन कुत्र्याच्या मौतीने मर. आबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून मिळवलेल्या नवरत्नांच्या शिदोदान होत आहे खरी, पण धाई धाई रडावे लागेल. म्हणून बजावित आहे एकसारखा निरंतर चिरंतन. ती पहा तुझ्यावर लादलेल्या खोट्या गुन्ह्यांची मालिका. ते पहा अण्णाजी दत्तो रागाने इंग्लंडच्या डोळ्यांनी तुझ्याकडे पाहत आहे. त्या पहा भिंतीत चिणून मारल्याच्या खोट्या आरोपाखाली दबावलेल्या तुझ्या सावत्र मातेच्या करुण किंकाळा. नका साहेब, आणखी अशा तळतळाटाने संभाजी जाऊ नका. संभाजी नालायक ठरला, पण कुणासाठी? देव देश आणि धर्मासाठी नव्हे, कदापि नव्हे. संभाजी नालायक ठरला तो स्वतःच्या नश्वर देहासाठी. मराठ्यांची आन बाण आणि शान दुश्मनांच्या उंबरठ्यावर रक्ताच्या थारोळ्यात देखील मोठ्या डौलाने मिरवणारा संभाजी, वैरांच्या लोह शृंखलांमध्ये बद्धच झालेला संभाजी, आपल्या आतड्यांच्या तारा पेटळून जगदंबे पुढे एवढीच याचना करतो. जगदंबे, मरण द्याल तर मानाची द्या, मोलाची द्या, शूराची द्या, वीराची द्या. मराठ्यांच्या राजाला शोभेच्या मरणाने हा संभा मरू द्या. अरे पण हे काय, एवढ्या काळ्या कुट्ट अविचारांनी डोक्यात गर्दी केलेली असताना ही तुरुंगाच्या उंबरठ्यावर असणारी गर्द काळी किबिन्न सावली कोणाची? कोण आहे रे तिकडे? कोण? औरंगजेब निचा तू? सही पहचाना शंभूराज, बिल्कुल सही. पुरते शरीर रक्ताने लाल झाले आहे, मगर नजर तेज काम कर रही. मानना पड़ेगा शंभूराज. संभा, हमारे अब्बा हुजूर कहते थे, अगर दुश्मन गिरफ्त में नहीं आता है तो उसे फिरक्त में ले लो. इसका मतलब दुश्मन तबीयत से हमारे हाथ में नहीं आता तो उसके दिलो दिमाग पे वार करो, रुपए पैसे का लालच दो, जमीन के टुकड़े उसके सामने कुत्ते की तरह फेंको, अपने आप चला आएगा. मगर तुम तो अजीब ही किस्म के मिट्टी के बने हो संभा, अजीब ही किस्म के. न तबीयत से हारते हो, न दिलो दिमाग से हारते हो. क्या किया जाए संभा, तुम्हारा क्या किया जाए? संभा, देखो बेटा, बस दो चीजें हम मांग रहे हैं. बस एक बार खजाने का पता बता दो और हमारी मुगलिया रियासत में कौन से मराठी सरदार तुम्हें शामिल थे उनका पता दो. उसके बाद हम तुम्हें उसके बदले में 3 नायाब चीजें मुकर्रर करेंगे. सच, झूठ नहीं बोल रहे. अब्बा हुजूर की कसम संभा, अम्मी जान की कसम, सच. और ये कोई ऐरा गैरा आदमी तुमसे नहीं कह रहा, ये हम कह रहे, हम खुद सल्तनते हिंद, तख्ते बादशाह बामुल्क दखन आलमगीर औरंगजेब कह रहा है संभा. सच. देखो संभा, बस एक बार खजाने का पता. हमारे साथ रहोगे तो रुपए पैसों में खेलोगे,
अटक से लेके कटक तक तुम्हारे नाम का डंका बजेगा संभा, डंका। और एक बात, हमारे साथ रहोगे तो बाइज्जत रिहा किया जाओगे, अगर नहीं रहोगे तो तुम्हारा घोष कुत्ते खाएंगे, तुम्हारी बोटियां गिद्ध चिल्लों को खिलाई जाएंगी संभा। इसलिए मान जाओ संभा। उसके बदले में हम 3-3 नायाब चीजें। पहली नायाब चीज, जिंदा बचोगे संभा, सर सलामत तो पगड़ी 50। दूसरी नायाब चीज, दखन की सूबेदारी मिलेगी संभा, दखन की। जो स्वराज तुम किश्तों किश्तों में जोड़ने में ले गया हो संभा, वो स्वराज बिल्कुल मुफ्त, कौड़ियों के दाम मिलेगा संभा, कौड़ियों के दाम। और तीसरी नायाब चीज, अल्लाह ताला की मेहरबानी और खुदा की रहमदिली से तीसरी सबसे नायाब चीज संभा, सबसे नायाब चीज, तुम्हें मुगलिया सल्तनत की गुलामी मिलेगी संभा। गुलामी, छत्रपति संभाजी को मुगलिया सल्तनत की गुलामी। चुप, खामोश, खामोश औरंगजेब, खामोश। तुझ्या कुत्र्यांनी बांधून ठेवलेल्या सखल दंडांना फक्त एकदा मुक्त करायला सांग, मग कळेल तुला वाघ काय असतो। सच, सच। अभी भी इतनी गर्मी, अभी भी इतनी गर्मी। माशाल्लाह, ना जाने ये मरगट्टे क्या खिलाते हैं अपने बच्चों को। टूट जाते हैं लेकिन झुकते नहीं है। शंभूराजे असंच असेल तर छाती करून जवा मर्दाने जीवाच्या जबाबदारीवर बोलावे। कळू द्या एकदा आमच्या मुघली सल्तनतीला तुमची रांगडी जबान का नाही। बेशक, बेशक औरंगजेब, बेशक। अरे ऐकायचीच असेल आमची रांगडी जबान तर ऐक। अरे त्यासाठीच तर स्वराज्याहून बहादूरगडापर्यंत आलो आम्ही। अरे ज्या अम्म्या हुजूर आणि अब्बाजानची कसम खातोस, आजपर्यंत त्यांना तरी इमानदारीने वागणूक दिलीस का तू? अरे दिल्लीच्या तख्तासाठी स्वतःच्या भावंडाची खुलेआम कत्तल करून यात्रेत त्याचं मुंडकं मिरवणारा तू, दिल्लीच्या तख्तासाठी स्वतःच्या बापाला नजर कैदेत ठेवणारा तू, दिल्लीच्या तख्तासाठी स्वतःच्या आईवरती विषप्रयोग करणारा तू। रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन न जाय, हे वचन ज्यांनी आयुष्यभर पाळलं त्या मिर्जा राजा जयसिंगांसारख्या एका सच्चा राजपूत सेवकाचा दिल्लीच्या तख्तासाठी विश्वासघात करणारा तो, आम्हाला आणि आमच्या स्वराज्याला काय होशील? अरे तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची। आई भवानीचे भूते आम्ही, मरू इथंच, शेवटच्या श्वासापर्यंत इथंच। याद राख, महाराष्ट्र घेणार नाही, असा घ्यायचा झाला तर घेऊ मनगटाच्या बळावर। अरे महाराष्ट्र हाक मारून भीक देतो तुझ्या सारख्याला आणि म्हणतोस काय, हमारी बोटिया कुत्तों को डालोगे? अरे खाल्लंच आमचं घोस कुत्र्यांनी तर त्यांची औलाद निपचेल इमानदार, वफादार। अलमगिरा, धर्मवेडाने पिसाटलेल्या क्रूरा स्वधर्म संरक्षणाच्या पायावर हिंदुपत पातशाहीची बीजे रोवणाऱ्या शिवछत्रपतींचे रक्त ज्याच्या नसातून ससवते आहे, त्या या संभाजीच्या चरणावर दख्खनची सुभेदारीच काय, अवघी बादशाही जरी बहाल केलीस तरी निकराचा जाप देऊन ठेवतो। त्या मोहाला बळी न पडता प्रसंगी अशा मोहाला जुद्दीने ठुकरावणार छत्रपती संभाजी मृत्यूला कवटाळायला तयार आहे। कृतांत काळ म्हणून किती हाल अपेक्षा सहन करेन, पण मराठ्यांच्या बेबंदशाहीला कारणीभूत समजला जाणारा हा छत्रपती संभाजी एक दिवस हिंदुपत पातशाहीत एकीचा नवा जोम निर्माण केल्याशिवाय आता राहत नाही। नैनम छिंदंती शस्त्राणि नैनम दहती पावका एको अहम बिजो नास्ति राजा कालस्य कारणम, राजा कालस्य कारणम, राजा कालस्य